जन्मान्यस्येतोऽन्वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्वराट् तेणे ब्रह्महृदाचदिकवै मुह्यन्ति यत्सूर्य तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. भगवंत अर्जुनाला कर्तव्य कर्माबद्दल समजावून सांगतात. कर्तव्याचा बोध ते करून देतात. बाबा रे, तुला तुझं कर्तव्य करणं हे चुकणार नाहीये आणि ते तू करा बस. तुझं कर्तव्य करणं हे तुझं विहित कर्म आहे आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे. या समाजाला क्षत्रियांची, योद्ध्यांची अत्यंत आवश्यकता आहे. अर्थात समाज हा ज्या समाजाच्या लेयर्स आहेत, या प्रत्येक लेयरची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे. पण त्यातले त्यात क्षत्रिय जो आहे, या क्षत्रियाची समाजाला अत्यंत आवश्यकता या कारणासाठी आहे की ज्या ज्या ठिकाणी समाजाची आंतरिक जी व्यवस्था आहे, ती आंतरिक व्यवस्था, न्याय या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहाव्या या कारणासाठी क्षत्रिय वीरांची, योद्ध्यांची अत्यंत प्रत्येकच वेळी आवश्यकता असते. मग अर्जुन मात्र डोक्याला हात लावून बसतोय आणि अर्जुन मात्र म्हणायला लागलं की मग पाप चढलं तर काय होईल, मी एवढे मारेल आणि मारल्यानंतर मग पाप चढेल माझ्या डोक्यावर, त्याचं काय करायचं. भगवंत हसून त्याला सांगताय, अरे बाबा, पाप नाही चढणार आहे, उलट तू पापापासून मुक्त होणार आहेस. पाप चढण्याचा संबंध येतो कुठे? ज्याला आपण प्रिस्क्राइब ड्युटी, विहित कर्म असं म्हणतो, ते विहित कर्म तुला करायचं आहे. फक्त तुझं हेच कर्म आहे ना, तू क्षत्रियच आहेस ना. मग क्षत्रियाने दुसरं काय करायचं असतं? जे न्याय मागणारे असतात, जे रक्षणाची मागणी करणारे असतात, त्या अशा अन्यायग्रस्तांना, रक्षणाची मागणी मागणाऱ्यांना रक्षण देणं किंवा जे अन्यायी आहेत त्यांना न्याय मिळवून देणं, हेच तर क्षत्रियाचं काम आहे. आणि अशा वेळी पुढे जाऊन पुढच्या पिढ्यांना फायदा व्हावा यासाठी थोडीशी हिंसा जर होत असेल तर ते तुझं कर्म आहे, दॅट्स युअर ड्युटी, आणि ती ड्युटी तू केलीच पाहिजेस. हां, तुला जर प्रश्न असेल की मी एवढं जे काय माझ्या अंगामध्ये एवढ्या कला आहेत किंवा मी इतका मोठा योद्धा आहे, मग माझी, हां, हे गोष्ट सत्य आहे की प्रत्येकाने प्रत्येकाची कला कुठे वापरायची किंवा प्रत्येकाची जी क्वालिटी आहे त्याचा उपयोग कसा करायचा याचा विचार केला पाहिजे. आणि तो विचार करता ही गोष्ट लक्षात येते. बघ ना, एक उदाहरण आहे. आमच्या जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये जगन्नाथ स्वामींचा, जगन्नाथपुरी या चारधामपैकी एका स्थानी जातात लोक. खूप सुंदर आमच्या वल्लभाचार्यांनी लिहून ठेवलं आहे, कदाचित कालिंदी तट विपिन संगीत कवरो मुदा गोपी नारी वदन कमला स्वाद मधुपहान रमा शंभुर्ब्रह्मा अरपती गणेशार्चित पदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. जगन्नाथ स्वामी, या जगन्नाथाच्या मंदिराच्या ती जुना इतिहास सांगतात की तिथे एक जगन्नाथांचा एक भक्त राहत होता, अतिशय वेडा झालेला, आणि जगन्नाथासाठी तो गाणं गायचा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या मनातले जे भाव आहे ते काव्यातून तो प्रकट करायचा. अतिशय सुंदर, अतिशय त्याचं काव्य मंत्रमुग्ध करणारं आहे, मोहून टाकणारं त्याचं होतं. आणि त्यावेळेच्या त्या काळामध्ये एक राजा होता. तो राजा, त्या राजाला ही कीर्ती, या कलाकाराची, या गुणवंताची कीर्ती त्या राजाच्या कानावर गेली. आणि कानावर गेल्यानंतर राजाने सांगितलं, हा पाहिजे आपल्याला, हा आपल्याच दरबारात यावा आणि माझं स्तुतीपाठक व्हावं. तर राजाच तो स्तुतीपाठक व्हावं म्हणून काही सेवक गेले, का विनंती केली, महाराज तुम्ही इथे जगन्नाथ महाराजांच्या समोर उभं राहून जगन्नाथाची स्तुती करतात, सुंदर पद्धतीने गाणं म्हणतात, हे सगळं तुम्ही आमच्या राजांच्या दरबारामध्ये येऊन कराल का? याने सांगितलं, नाही, माझी जी क्वालिटी आहे, माझी जी गुण आहे, ते फक्त आणि फक्त जगन्नाथासाठी आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरीकडे कुठे जाणार नाही. मग राजाने ठरवलं, अरे हा आपलं ऐकत नाही. मग हा आपलं ऐकत नाही म्हटल्यानंतर राजानं त्याच्यावर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, त्याला मारण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळी जगन्नाथाने त्या ठिकाणी स्वतःची लीला दाखवली आणि त्या भक्ताला वाचवलं, अशी ती कथा आहे. किंवा आमच्या तानसेन, या तानसेनाबद्दल तर बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. तेव्हा या तानसेनाचे जे गुरु होते, हरिदास नाव त्यांचं,
वृंदावनच्या बाकी बिहारी लालचे ते प्रचंड मोठे भक्त आहे. बाकी बिहारी लालच्या मंदिरामध्ये त्यांचं भजन चाललेलं असायचं, गायन चाललेलं असायचं. कला त्यांच्या अंगामध्ये अशी कला आहे की दीप राग गायला बसले की दिवे पेटायचे. ज्यावेळी ते मेघ मल्हार गायचे त्यावेळी धो 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 पाऊस एवढी त्यांच्या अंगामध्ये क्वालिटी आहे. आणि असे हरिदास त्यांचं गाणं तासोन तास ऐकत बसावं, ऐकत राहावं, धुंद होऊन जायचे. सप्तसुरांमध्ये न्हावून निघायचे अक्षरशः लोक. तानसेनानी ही कीर्ती अकबराने ऐकली आणि ऐकल्यानंतर त्याने सांगितलं की हा आपल्या दरबारामध्ये असला पाहिजे, हा आला पाहिजे आपल्याकडे. तानसेनाने सांगितलं नाही महाराज, कानाला हात लावले, गुरु आहे आमचे, ते कधीच येणार नाही. हा मी एक काम करू शकतो, तुम्हाला त्यांचं गाणं ऐकवू शकतो, पण ॲज तुम्ही एक राजा किंवा किंग म्हणून तुम्ही तिथे जाऊ नाही शकणार. तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून त्या ठिकाणी यावं लागेल आणि ते गाणं, त्याचा मनमुराद आनंद तुम्हाला लुटावं लागेल, अन्यथा ते माझे गुरु ते नाही गाणार. त्याने सांगितलं ठीक आहे. अकबराला जिज्ञासा होती काय नेमकी हा व्यक्ती. आणि मग अकबर ज्यावेळी वृंदावन बाकी बिहारी लालच्या मंदिरामध्ये सामान्य वेशात गेला आणि त्यानं ते हरिदासाचं गाणं ज्यावेळेस गायला त्याने सुरुवात केली हरिदासाने, धुंद झालेला अकबर नाचायला लागला. श्रीकृष्ण गोविंद हरे बुरारे हे नाथ नारा. अर्थात या नामातच एक माधुरी आहे आणि त्या माधुरीमुळे जो कधी ज्याचे पाय कधी हालत नाही अशी व्यक्तीसुद्धा, मी खरं सांगतो माझ्या आयुष्यामध्ये मी कधी लग्नाच्या मिरवणुकीत सुद्धा जनरली नाहीच, कधीच कुठल्या लग्नात किंवा आमच्या नातेवाईकाकडे असेल किंवा कुठे असेल कधी नाचत नाही, मला ती आवड नाही. पण आयुष्यामध्ये मी एकदा द्वारकाधीशच्या मंदिरामध्ये आरती ज्यावेळी ती ढोल ताशांच्या गजरामध्ये होते द्वारकाधीशची, त्या आरतीमध्ये मात्र मी आणि आमचे एक पंडितजी होते, आम्ही खूप धुंद होऊन नाचलो होतो. तो रंगच वेगळा आहे, वो गोविंद का रंग है और वो लग जाए ना बस, बाकी कुछ कोई जरूरत ही नाही आहे बाकी. तर अकबराला पण हा रंग लागला आणि हा रंग लागल्यानंतर धुंद झालेला अकबर नाचतोय, बेफाम झालेला. आणि त्या नाचता नाचता त्याच्यातला राजा जागा झाला. अकबरच तो एवढा पातशाह आहे, दिल्लीपती आहे. आणि म्हटल्यानंतर त्याने पटकन मोठ्या आवाजात गर्जना केली, मागो तुम्ही जो भी कुछ मागना चाहते हो, मागा माझ्याकडे काय मागायचं ते. त्याच्यातला राजा जागा झाला आणि इथे हरिदासाला कळलं की ही व्यक्ती कोणीतरी वेगळी दिसते. गाणं थांबवलं आणि थांबवल्यानंतर तानसेनाला विचारलं कौन है ये, कहाँ से आए है, कौन है, इतनी जोर से क्यों चिल्ला रहा था. त्यावेळी तानसेनानं माफी मागितली, गुरुजी क्षमा करा मला, हे अकबर महाराज आणि तुमचं गाणं, तुमची स्तुती ऐकून, कीर्ती ऐकून हे तुमच्या जवळ आले होते, त्यांना फक्त गाणं ऐकण्याची इच्छा आहे. अकबराने विनंती केली, महाराज आपण आता मला ओळखलंच आहात तर माझ्या दरबारात आपण यावं. तो हरिदासाने सांगितलं नाही बाबा. बरं ठीक आहे, नाही येणार दरबारात, मग मी तुमच्यासाठी काय करू हे तर सांगा. हरिदासाने विचार केला आणि सांगितलं माझ्यासाठी तू करशील, हो करायला तयार. एक काम करा, वृंदावनला यमुनेच्या तीरी एक दगड आहे, त्या दगडाला एक क्रॅक गेलाय थोडासा, तेवढा क्रॅक फक्त भरून ये. अकबराने विचार केला, मी एवढा मोठा सम्राट आणि हा माणूस काय सांगतोय क्रॅक भरून ये. अकबर गेला पळत पळत आणि पळत गेल्यानंतर तो दगड ज्यावेळेस पाहिला, त्या क्रॅकमध्ये चिंतामणी होते. चिंतामणी ज्याच्या स्पर्शानं सोनं तयार होतं, असा चिंतामणी, किंवा ज्याच्या जवळ आहे त्याच्या ज्या मनातल्या इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण होऊन जातील, एवढा त्याची व्हॅल्यू आहे. आजच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे अरबो रुपयाची दौलत आहे, एक त्या क्रॅकमध्ये होती. आणि तो क्रॅक बुजू नये, हरिदासाने त्याला अकबराला फक्त दाखवून दिलं की बाबा इथले दगडंसुद्धा जे आहे ना त्याच्यामध्ये चिंतामणी आहेत. तेव्हा हे सोडून माझी कला मी दुसरीकडे कशाला अर्पण करू, किंवा माझी कला, माझी इफिशियन्सी मी भगवंताला अर्पण करणार आहे, त्याचं काम आहे. आणि त्याच्यासाठी माझं कर्तव्य जे आहे ते हेच आहे आणि याचं मी अशा पद्धतीने पालन करणार. हां, ही गोष्ट निश्चित आहे अर्जुना की तुझे गुण, तुझी कला, तुझी इफिशियन्सी ही अर्पण कुठे करायची, कशासाठी ती वापरायची, तर ती वापरायची कशासाठी. अनेक महात्म्यांचं, अनेक जणांचं जर उदाहरण घेशील तर तुझ्या लक्षात येईल की ही कला किंवा ही इफिशियन्सी समाजाच्या उत्थानासाठी वापरायची असते. आणि आता ही जी वेळ आहे ना, ही समाजाचं उत्थान करण्यासाठी तुला एक सुवर्ण संधी आहे.
बघ ना, आतताई, दुर्बुद्ध असणारे लोक, अत्याचार करणारी लोक, हे सगळे एकत्रितपणे तुझ्या समोर उभे आहे. तू क्षत्रिय आहेस, हातामध्ये गांडीव आहे आणि ही युद्धभूमी आहे. याच्यापेक्षा जास्त चांगली संधी क्षत्रियासाठी दुसरी कोणती असू शकते रे अर्जुना? म्हणून पाप तुझ्या डोक्यावर चढणार नाही, पापाचा बोजा तुझ्या डोक्यावरून खाली उतरेल. ही गोष्ट अजिबात विसरू नको. हीच गोष्ट भगवंत अर्जुनाला या ठिकाणी पटवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला सांगतात, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गदारम अपावृतम सुखिन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशं लभन्ते युद्धमीदृशं. समाजातला क्षत्रिय उभा राहणं गरजेचं आहे. तुझं क्षत्रिय कर्म करण्याची योग्य संधी आहे. स्वर्गद्वार तुझ्यासाठी खुले होत आहे अर्जुना. आणि अशावेळी कर्तव्य न करता जे रक्षा मागणारे आहे, जे न्याय मागणारे आहेत, त्यांच्याकडे लक्ष न देता, त्यांचं कल्याण न करता तू जर बसून राहशील तर ते मात्र तुझ्या डोक्यावर पाप निश्चित चढेल. ही गोष्ट तू 100% जाणून घे. क्षत्रिय ज्यावेळी त्यांचा धर्म, विहित कर्म क्षत्रिय विसरतात ना, त्यावेळी काय होतं? आपण पण विसरलो आहे. आपलं राष्ट्र पण क्षत्रियत्व विसरलं आहे. आजचे क्षत्रिय फक्त मिशा वाढवणारे आहेत. ती मिशा मात्र खूप मस्त आकडेबाज वाढवतात, पण जे क्षत्रियांच्याकडून अपेक्षित जे कर्म आहे ते मात्र होताना दिसत नाही. क्षत्रिय होते छत्रपती शिवाजी महाराज, क्षत्रिय होते महाराणा प्रताप, क्षत्रिय होते आमचे अनेक जे वीर आहेत, गुरु गोविंद सिंग असतील, चित्तोडचे महाराणा प्रताप असतील, आणखी पृथ्वीराजजी चव्हाण असतील. या सगळ्या लोकांनी, या क्षत्रियांनी स्वतःचा धर्म कर्तव्य पार पाडण्यासाठी प्राणांची आहुती देखील दिलेली आहे. मग क्षत्रियाचं जे कर्म आहे ते कर्म करण्यासाठी तुला आता पार्श्वभूमी तयार आहे, इथे व्यासपीठ तयार आहे. तुझा क्षत्रियत्वाचा जो बाणा आहे तो या ठिकाणी दाखव ना. तू त्याचं प्रदर्शन या ठिकाणी केलं पाहिजे. आणि ही गोष्ट जर विसरला ना तर याला उपयोग नाही आहे. शठम प्रति शाठ्यम. जे समोर शठ झालेले आहेत त्या शठांना तू गुलाबाचं फूल देणार का? आमच्या राष्ट्राने असंच केलं आहे. आत्तापर्यंत आम्ही तेच करत होतो. गुलाबाच्या फुलांनी गुलाबाचे फुलं देण्याची प्रेरणा आम्हाला दिली. असो, समजने वाले को इशारा काफी आहे. जाऊ द्या. पण गुलाबाची फुलं देऊन आणि शांतीचे पाखरं उडून काही होणार नाही. शठम प्रति शाठ्यम. ही गोष्ट आता सिद्ध झाली पण आहे की जे शठ आहेत त्यांच्यासाठी शाठ्य थोडंसं कर्तव्य कठोर झालंच पाहिजे. आई कुठेही असो, कुणीही असो, प्रत्येक जण या सगळ्या कर्तव्याचं, या धर्मांचं आचरण करतं. आई असो किंवा गुरुजन असो, ते ज्यावेळी ज्ञान देतात त्यावेळी ते ब्राह्मण असतात. त्यांना जसं ज्ञान देताना ब्राह्मण होणं गरजेचं आहे, तसं मुलगा जर बिघडायला लागला किंवा शिष्य जर वेगळ्या वळणावर चालायला लागला तर त्यावेळी गुरुनं थोडंसं कडक होणं हेही गरजेचं आहे. इथे क्षत्रियत्व त्यांचं जागं झालं पाहिजे. शिष्याच्या फायद्यासाठी गुरुनं प्रयत्न करणं हा वैश्य भाव सुद्धा गुरुनं दाखवला पाहिजे, आईबापानं दाखवला पाहिजे. माझ्या मुलाचा फायदा कुठे होईल, इथे वैश्य पण आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळी त्याला ताप येतो त्यावेळेला त्याला ताप आल्यानंतर रात्रभर डोक्याजवळ बसणारे आईबाप हे वैश्य, शूद्र, या ठिकाणी सेवाभाव त्यांचा जागा होतो. सगळ्याच गोष्टी तसं कर्तव्य करत असताना, जीवन जगत असताना या प्रत्येकाचं तू पालन केलं पाहिजे. पण त्या प्रत्येक कर्माला, प्रत्येक भावाला जागृत करण्यासाठीचे वेगवेगळे आंदोलनं किंवा परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. त्यावेळी ते तू बाहेर काढला. आता पंडिताई तू कधी करू शकतोस? ज्यावेळी युद्धाचा प्रसंग नाही आहे आणि अशा वेळी तुला जर 4 ज्ञानाच्या गोष्टी कुणाला सांगायच्या, ठीक आहे. इतर वेळी तू 4 गोष्टी समोरच्याला समजावून सांगतोयस तर चांगली गोष्ट आहे. पण आज युद्धाचं मैदान आहे, तू क्षत्रिय आहे, हातात गांडीव आहे आणि समोर आतताई आहेत. अशा वेळी तू डोक्याला हात लावतोस. अशा वेळी शठम प्रति शाठ्य असं जागायचं सोडून, स्वतःचा क्षत्रिय धर्म त्याचं आचरण करायचं सोडून हे काय पापाच्या गोष्टी लावल्या आहेस तू की पाप डोक्यावर चढेल. माऊली वर्णन करून सांगतात आम्हाला, देखे स्वधर्मो हा
आचरता, दोषुनाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकाची, पातकाची. याला पातकांची चिंता आहे. बरं तू साधा आहेस का? साधा आहेस अर्जुना? तुला आठवतंय का तू कोण आहेस? क्षत्रिय धर्माचं आचरण आत्तापर्यंत तू जे करत आलास, अरे महादेवासारख्या एवढ्या महामहिम सुप्रीम पॉवर एवढ्या मोठ्या शक्तीबरोबर टक्कर घेणार आहेस तू? अर्जुन आहेस तू. महादेव डायरेक्ट महादेवाशी नव्हते अर्जुनाने युद्ध केलं. महादेव ज्यावेळेस एका भिल्लाच्या रूपामध्ये आले होते समोर किरात, त्यावेळी यानं ललकारलं आणि महादेवाबरोबर युद्ध चालू झालं. ज्यावेळेस युद्ध सुरू झालं त्यावेळेस कोणीच पराभव पत्करायला तयार नाही. प्रत्येक जण एकमेकांना वरचढ होतोय. त्यावेळी तो हारतच नाहीये समोरचा. हा कोण असला पाहिजे? म्हणून अर्जुनानं काय केलं, त्याने ओळखलं कदाचित ये देव के देव महादेव होंगे, वो देव नहीं महादेव है, ईश नाही महेश है. तेव्हा हा काल नाही महाकालच असला पाहिजे असा विचार करून अर्जुनाने एक अभिमंत्रित केलेला बाण, की जे बाण ज्यावेळी त्या बाणाला निघेल, तो सुटेल धनुष्यामधून, त्यावेळी त्याचे फुलं होतील. यानं पाहिलं की ज्यावेळी तो फुलांचा बाण यानं सोडला त्यावेळी महादेवाच्या अंगावर फुलं पडले. यानं ओळखलं का हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा महादेव आहे. आणि त्यावेळेस लोटांगण घातलं. महादेवाने याला ओळखलं. दोघांची ज्यावेळी एकमेकांशी परिचय झाला त्यावेळी महादेवानं याला अतिशय प्रसन्न होऊन पाशुपत आश्र त्या ठिकाणी दिलं होतं. असा अर्जुन आहे. एकदा एक कथा सांगतात अर्जुनाच्या बद्दल. ब्राह्मणाचे मुलं मरत होते. संकट यायचं आणि ब्राह्मणाचे मुलं मरायचे. त्यावेळी ब्राह्मणाचे मुलं मरत असताना अर्जुनाने 9 मुलं मेले या ब्राह्मणाचे. अर्जुनाने सांगितलं तुमचा मुलगा आता मी मरू देणार नाही. कोणता संकट आहे, कोणता काळ आहे असा की जो येतो आणि तुमचं मूल मारून टाकतो? बघतोय मी, बसलोय मी इथे तुमच्या दारात माझं धनुष्य हातात घेऊन. आणि अर्जुन 10व्या मुलाच्या वेळी बसला दारामध्ये, पण तरी सुद्धा तो मुलगा मेला. त्यावेळी ब्राह्मण त्याला बोलायला लागला, काय रे तुझं क्षत्रियत्व, काय नुसत्या वल्गना करतोस, नुसती प्रतिज्ञा करतो? नाही, यानं सांगितलं तुमचा मुलगा मी आणूनच देईल, प्रतिज्ञा आहे माझी, अन्यथा मी स्वतः मरण पत्करेल. आणि खरोखर अर्जुनाने सगळ्या त्रैलोक्यामध्ये फिरला, विष्णू लोकामध्ये शेवटी ते मुलं ब्राह्मणाची मिळाले. आणि ते ब्राह्मणाचे 10च्या 10 मुलं अर्जुनाने त्या ब्राह्मणांना परत करून दिले होते. भगवंताचीच ही लीला होती. एकमेकांचं दर्शन त्यांना घ्यायचं होतं कदाचित, आणि म्हणून हे सगळं भगवंतानं आयोजित केलं आहे. असो, पण असा अर्जुन की स्वतःच्या शब्दासाठी माझं क्षत्रियत्व जागलं पाहिजे याच्यासाठी एवढा प्रयत्न करणारा अर्जुन आज डोक्याला हात लावून बसला आहे. पापाचा विचार करतोय का? मोहग्रस्त झाला म्हणून का? समोर आपले आहेत म्हणून. मग आपले चुकले तरी सुद्धा त्यांच्या पापांना तू माफ करणार आहेस? त्यांचं पाप तुला दिसत नाही का? ही गोष्ट भगवंत अर्जुनाला आज समजावून सांगतात. बाबा रे, विचार करू नको. तुला ही चांगली संधी मिळाली आहे, त्या संधीचा तू अवश्य लाभ उठवला पाहिजेस. या ठिकाणी थांबू. माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी. धन्यवाद.